VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी गुंतण्या आतूर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरुनी भाग 46. उद्या दसरा होता आणि आज केतन ही लवकर घरी जायला निघालेला. मग पर्णीला न्यायला तिच्या स्टुडिओमध्ये जाणार होता. तिचं सततचं शार्दूल पुराण आणि तिचं त्याचं कौतुक करणं आज पाहूच त्याला समोरासमोर असा विचार करत तो तिला सरप्राईज देणार होता. उद्या दसऱ्याची सुट्टी म्हणताना स्टुडिओमधील सर्व वस्तूंची पूजा आजच होती. शार्दूलने तिला आधीच तसं सांगितलेलं, त्यामुळे पर्णी छान साडी नेसून आलेली. मग तर तिचं अस्सल सौंदर्य साडीत आणखीनच खुललं होतं. त्यात तिच्या केसांवर एक वेगळीच शाईन होती आणि तिचं रेग्युलर जिमला जाणं, डाएट फॉलो करणं यामुळे तिचा बांधा आणखीन कमनीय होऊ लागलेला आणि चेहऱ्यावरही कमालीचा ग्लो येऊ लागलेला. काहीच दिवसांपूर्वी एका कॅलेंडरसाठी केलेल्या शूटचे फोटोज आले होते. शार्दूल तेच पाहत होता. मधून मधून त्याची नजर पर्णीकडे जात होती. ती ह्या फोटोत असती तर आणखी छान वाटली असती असं त्याला सारखं वाटत होतं. कुठेतरी मनात लपलेली त्याची सुप्त इच्छा आता डोकं वर काढू लागलेली आणि त्याला बस तिला त्याच्या फोटोमध्ये एकदा तरी कॅप्चर करायचं आहे या विचारामुळे त्याला त्या फोटोतील चेहऱ्यात पर्णीचा चेहरा दिसत होता. पर्णिका, हे फोटो पाहिलेस का? कोणते? म्हणत ती ते फोटो पाहायला त्याच्या जवळ आली तसा त्याने त्याचा आयपॉड तिच्या समोर केला. ती ते फोटो जवळून पाहू लागली. काय झालं शार्दूल? ऑसम तर आलेत, ॲज युजल बेस्ट आहेत, पण काय झालं? तुला काही खटकलंय का यामध्ये? ॲक्च्युली खटकतंय तर, तो तोंड बारीक करत म्हणाला. काय पण? मला तर असं काही वाटतच नाहीये. एव्हरीथिंग इज बेस्ट, ती हसत उत्तरली. या शूटमध्ये तू असू शकत होतीस आणि हिच्यापेक्षाही बेस्ट वाटली असतीस, माहिती आहे का पर्णिका? शार्दूल असं बोलला आणि तिच्या चेहऱ्यावरचे एकदमच रंग उडाले. बरं सोड ना, त्या विषयावर बोलून काही उपयोग आहे का? पर्णिका प्लीज सांग ना. आय मीन तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं काहीतरी बोलणं तर झालं असेल ना यावर. मग नक्की काय म्हणणं आहे त्याचं? तो का नाही म्हणतोय? काहीतरी सांग. सोड ना शार्दूल. नाही ना सोडू शकत आहे यार, समथिंग मिस होतंय असं वाटतंय. तुला आज सांगावं तर लागेल. प्लीज पर्णिका, एक मित्र म्हणून बोल हवं तर. मी काही जज नाही करणार त्यांना. त्यांना असं वाटतंय की मॉडेलिंग म्हणजे बॉडी एक्सपोज करणं आणि कोणत्या नवऱ्याला असं आवडेल? म्हणजे मी समजावणार होते त्यांना त्यावरून, पण ते प्रचंड चिडले. म्हणाले हा विषय बंद. मग मीही विषय सोडला. कारण त्याहीपेक्षा फोटोग्राफी शिकणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. अरे यार म्हणत तो जरा मोठ्यानेच हसू लागला. काय झालं? तू असा का हसत आहेस? हसू नाही तर काय करू? ओ कम ऑन पर्णिका, तुला मी ते वालं शूट कसं सांगेन? आणि ज्या मुली स्वतःहून तसं शूट करायला येतात, तयार असतात, त्याच ते करतील ना. तुला मी तसं सांगेन तरी का कधी? आय नो, पण मला माहिती आहे ते त्यांना नाही ना, म्हणून म्हटलं जाऊ दे. ती खाली पाहत गोड हसली. इट्स ओके. अगं मग कधी भेटव तर त्यांना, म्हणजे मी समजावतो. नाही हां, तू असं काहीही करणार नाहीयेस प्लीज. आधीच खूप इन्सिक्युअर फील करतो माझा नवरा. कोणामुळे? माझ्यामुळे? अरे यार, त्यांना सांगायचं ना की माझं लग्न ठरलंय ऑलरेडी. त्यांना घाबरायची गरज नाहीये. काय तू पर्णिका, आता तूच भेटलास की सांग. हो, तसंच करावं लागेल असं वाटतंय, पण तू आधी भेटव तर त्यांना. एनिवेज, बरं चल, तू हवं तर आज लवकर जाऊ शकतेस. मीही निघतोच आहे लगेच. ओह रिअली? आज चक्क लवकर निघतो आहेस? हो ग, मी ॲक्च्युली हंसिकाला भेटायला निघालोय.
दरवेळी लेट करतो मी, ॲटलिस्ट आज तरी वेळेत पोहोचायला हवंच. आणि हो, तुला आणि तुझ्या घरच्यांना हॅपी दशहरा. हो, तुलाही हॅपी दशहरा. बाय, पर्निका म्हणाली आणि तिची पर्स घ्यायला उठली. पर्निका पर्स घेऊन स्टुडिओ बाहेर निघाली होती आणि रिसेप्शन रूममध्ये आली असेल तिच्याच पाठोपाठ शार्दूलही त्याची कारची कीज घेऊन घरी जायला निघालेला. रिसेप्शनवर पोहोचला. रिसेप्शनिस्टला काही सूचना करून आणि कारची कीज फिरवत कारकडे निघालेला. एवढ्यात त्याच्या मनात काहीतरी आलं. तसं थांबून त्याने तिला आवाज दिला. एव्हाना स्टुडिओपर्यंत पोहोचलेल्या केतनने बाईक पार्क केली आणि स्टुडिओत जायला निघाला. एवढ्यात पर्णी बाहेर पडत असल्याचं त्यानं पाहिलं. खुश होऊन तिच्या डायरेक्ट समोर जाणार एवढ्यात तिच्याच मागोमाग येणारा शार्दूल तिला हाक मारताना त्याला दिसला. तसा केतन तिथेच आडोशाला लपला आणि दोघांचं बोलणं ऐकू लागला. पर्निका, पर्निका भेट, तू चालली आहेस तर सोडतो ना मी तुला. तसंही मी तिकडेच चाललोय. पर्निकाला तिच्या समोर जात डोळ्यांवर गॉगल चढवत शार्दूल म्हणाला. अरे कशाला, माझी मी जाईन. अगं कशाला, काय कार आहे माझ्याकडे, तुला डोक्यावर थोडीच नेणार आहे. मी तिकडे चाललोय म्हणालो ना, मग सोडतो ना. अरे नको, मी जाईन खरंच. अगं बाई, मी काही वाटेत खाणार नाहीये तुला. एक मिनिट, का तेही तुझ्या नवऱ्याला नाही आवडणार आहे? अरे असं काहीच नाही. त्याला आवडेल नाही आवडेल हा पुढचा प्रश्न आहे. पण मलाच ते कम्फर्टेबल वाटत नाही आहे. मुळात मी माझी काही तत्त्व ठरवली आहेत आणि त्यावर माझा पुरेपूर चालण्याचा प्रयत्न असतो, इतकंच. अरे बाप रे, तू आणि तुझी तत्त्व. कोणत्या काळात राहतेस ग तू पर्निका? किती वेगळी आहेस. धन्य आहेस हा तू. तो हात जोडत म्हणाला. आता असाच आहे माझा स्वभाव, त्याला मी काय करू. मला असं वाटतं आपण आपल्या वागण्यातून न सांगताही समोरच्याला नेहमीच असं दिसायला हवं की पाहणाऱ्यालाही वाटेल ही व्यक्ती आपल्याला फसवूच शकत नाही आणि याची तिला खात्री पटायला हवी. भले मग तो पाहायला समोर असो वा नसो. मी आहे अशीच स्वतःशी प्रामाणिक आणि असं असलेलं चांगलं असतं. आपली पावलं भरकटत नाहीत. बरं बाई, कळली तुझी फिलॉसॉफी. पर्निका, मला वाटतं तुला ना एकदा हंसिकाला भेटवायला हवं. तुझ्यातले थोडे गुण हंसिकाला शिकव बाई, म्हणजे लग्नानंतर माझं आयुष्य सुखकर होईल. तो मोठ्याने हसत म्हणाला तशी तीही हसू लागली. हसता हसता शार्दूलचं लक्ष बाजूला गेलं आणि त्याला एका ठिकाणी लपून पाहणारा व्यक्ती दिसला. हे यू, हू आर यू? काय बघतो आहेस? कोण आहेस तू आणि तिथे काय करतोयस लपून? तो एवढ्या मोठ्याने म्हणाला तशी पर्निकाची नजर ही त्या दिशेला गेली. शार्दूलच्या आवाजाने केतन नाईलाजाने समोर आला. असं समोर यावं लागलेलं पाहून त्याला प्रचंड गिल्टी वाटत होतं आणि केतनला त्या क्षणाला तिथं पाहून पर्निकाही शॉक झालेली. केतन, तुम्ही इथे कधी आलात? सॉरी, मी ते तुला न्यायला आलो होतो. खरं तर सरप्राईज द्यायचं होतं मला. आणि ओ, हे तुझे मिस्टर आहेत पर्निका? शार्दूल ही आश्चर्यचकित होत म्हणाला. हो शार्दूल, हा माझा नवरा केतन. केतन, अहो यायचं ना पुढे. ती पुढे होऊन हळूहळू पावले टाकणाऱ्या केतनकडे गेली आणि त्याच्या हाताला पकडून तिथं त्याला घेऊन आली जिथं शार्दूल उभा होता. केतन, हे शार्दूल देसाई, आमचे सर जे आम्हाला शिकवतात आणि हा त्यांचा स्टुडिओ आहे. हाय, केतन म्हणाला. ओ हाय, नाईस टू मीट यू मिस्टर केतन. मी तर कधीचा तिला म्हणतोय की मला भेटव तुझ्या नवऱ्याला. थँक गॉड ही अशी भेट ठरली होती तर. तो केतनच्या हातात हात देत म्हणाला. हो, नाईस टू मीट यू. केतन ही म्हणाला. पर्निका, आपल्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आलेत ते. एक काम कर, त्यांना काहीतरी कॉफी वगैरे तरी द्यायला हवी. शिरीन, एक काम कर, तिघांसाठी कॉफी पाठव. अरे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कॉफी वगैरे कशाला, आता निघतोय ना आपण, पर्नी म्हणाली. अगं निघतोय म्हणून काय झालं, त्यांना असं पाठवणं मला योग्य नाही वाटत आहे. डोंट वरी, इट्स ओके, मी येईन पुन्हा, केतन म्हणाला. तेच तर,
केतन येतील पुन्हा. तू निघाला आहेस ना, आणि आय थिंक हंसिकाला भेटायला चाललायस तू. मग तुला लेट नाही का होणार आहे? आणि हे पर्णिकाचं आठवण करून देताच त्याने त्याच्या केसात हात घातला. अरे हो यार, मी विसरलोच, हंसिकाला भेटायला चाललोय. लेट झालो तर खाऊन टाकेल ती मला. अगं पण हे पहिल्यांदा आलेत आणि नो प्रॉब्लेम शार्दूल, मी पुन्हा घेऊन येईल त्यांना. मग तर झालं, पर्णिका हसत म्हणाली. बघ हा पर्णिका, मिस्टर केतन, तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही मला एकदा तरी भेटायला येणार आहात. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. यार मला निघावं लागेल कारण मी ऑलरेडी घाईत आहे. बाय, नेक्स्ट टाईम नक्की भेटू हा मिस्टर केतन, म्हणत तो जरा घाईतच निघून गेला. हो बाय, पर्णिका म्हणाली आणि केतन तिलाच पाहत राहिलेला. जिनं मघाशी पकडलेला त्याचा हात अजूनही पकडून ठेवलेला. त्यात आज सकाळी ती ऑटोने गेली होती, त्यामुळे त्याने तिला साडीत पाहिलंच नव्हतं, जी आता साडीत पहिल्याही पेक्षा आणखी सुंदर दिसू लागलेली. चला ना केतन, निघूयात ना आता. आणि बरं झालं आलात, मला ना आज पाणीपुरी खायची जाम इच्छा होते. जाऊया, ती एक्साइट होऊन म्हणाली आणि त्याला ओढतच बाहेर घेऊन निघाली. हो हो जाऊया, पण पर्णी आज खूप गोड दिसतेस ग. थँक्यू. आणि हे काय होतं, असे साईडला का थांबला होतात? काय विचार केला असेल त्याने? यायचं ना पुढे, असं कोण करतं? तिने बाहेर पडतच नेमका प्रश्न विचारला, तसं त्याचं त्यालाच गिल्टी वाटलं. त्याला तो प्रसंग आठवला जेव्हा पर्णी अचानक त्याच्या ऑफिसमध्ये आलेली आणि तेव्हा मात्र तो तिच्याशी कसा वागलेला. त्याच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग त्याला आपोआपच आठवले आणि त्याच प्रसंगात पर्णीचं रिॲक्ट होणं कितीच वेगळं होतं. तो मात्र आता एकदमच गंभीर झालेला. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता अगदीच शांतपणे त्याच्या बाईकजवळ आलेला. आजचा पार्ट इथंच संपलाय. पाहिलं, पर्णिका आपल्या वागण्यातून कसा प्रत्येक वेळी केतनला विश्वास देते. असा विश्वास आपल्या नवऱ्याला प्रत्येक बायकोला देता आला तर अशा प्रकारे नवऱ्याचा संशय घेणं राहणारच नाही का? बघूया आता पुढं काय होतंय. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.